गाईज माझी फ्लाईट मिस झाली आणि मला लागलेली होती भूक. तर आता काय करणार, रात्रभर मला थांबायचं आहे आणि माझी फ्लाईट आहे सकाळी 5 वाजता. त्यामुळे मी शोधत आहे आता कुठे काय असणार आहे. तर मला आता कळत नाही आहे की काय करावं. पण रात्रीच्या वेळेला फर्स्ट टाईम मी अशी एकटी फिरत आहे, ते पण औरंगाबाद सोडून बाहेर दिल्लीमध्ये. छान वाटतंय. आणि हे बघा इथे पण इतक्या रात्री, म्हणजे आता वाजलेले आहे 1:30 रात्रीचे. आणि बघा मी एकटी, कोणीच नाही सोबत. समोरचे दोन्ही चेअर मला बघत आहे, मी त्यांना बघत आहे आणि माझ्या बाजूची पण चेअर तशीच रिकामी आहे आणि मीच माझं व्लॉगिंग करत आहे. सो बघा बिचारी मी टेन्शन न घेता बस आनंद घेणार आहे फक्त खाण्याचा. जाऊ दे सोडा, आलंय बर्गर आणि आता मस्त हे खाऊन तरी शांत करूयात मन. कारण की फ्लाईट झालेली आहे मिस आणि रडून पडून काही फायदा नाही आहे. सो मी स्वतःला मनवलं आणि हे एन्जॉय केलं. आता इथून लवकर जाते कारण की दुसरी फ्लाईट माझी मिस नाही झाली पाहिजे. तर तिथे जाऊन बसणार आहे मी. आणि हे बघा इथे आले आहे मी आणि बघा किती गर्दी आहे इथे. पण लोक बघा कसं झोपत आहे. म्हणजे आता लिटरली असं वाटत नाही आहे मला की मी दुसरीकडे आले आहे. मध्येच वेळ होता तर मी चेंज केलं आहे आणि स्वतःला सांगितलेलं आहे बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. हा डायलॉग बोलून मी स्वतःला शांत केलं आणि म्हटलं जिथे आहे तिथली मजा घे, बस एन्जॉय कर. ॲक्च्युली माझी फ्लाईट झाली मिस आणि मला तर खूप रडायला आलेलं आहे आणि मी रडले पण नंतर असं कळालं की रडून तर काही होणार नाही. खूप इच्छा होती ना एकटं फिरण्याची. पुन्हा असं नाही मी घरच्यांना म्हणते ना मी की मला एकटीला सोडत नाही तुम्ही. आणि माझा एकटीचा प्रवास होत नाही आणि मी एवढी मोठी झाली आहे तर मला माझे निर्णय घेऊ देत नाही. पण खरंच आज कळालं की एकटं आल्यावरती जे काही झालं, माझी फ्लाईट मिस झाली आणि सगळं काही झालं तर त्यावरतून मला किती धावपळ करावी लागली आणि किती फक्त एकटीलाच करावं लागलं. ते त्याच्यातनं भरपूर काही शिकायला पण भेटलं आणि ऑब्वियसली नंतर तर याच्यावरतून कळेल मला की टाईम किती महत्त्वाचा असतो ते. चला फायनली आला आहे टाईम औरंगाबादला वापस जाण्याचा. आपल्या घरी जाण्याचा जो आनंद आहे तो खूपच वेगळा असतो आणि तोच आनंद मी आता घेत आहे. फर्स्ट फ्लाईट तर माझी मिस झाली. आता ही सेकंड फ्लाईट आहे माझी. सो ही मिस नाही होऊ देणार मी, म्हणून मी तिथेच बसलेले होते. जो गेट नंबर आहे ना 27 तिथेच मी बसलेले होते. मी जागीच होते आज. म्हणजे लिटरली माझे डोळे असे लागत होते आणि त्या डोळ्यातनं पाणीसुद्धा येत होतं. पण तरीसुद्धा मी जागी होते कारण की एकदा चुकी झाली आहे, फ्लाईट मिस झाली. तर आता सेकंड फ्लाईट मिस नव्हती करायची मला. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मला ह्याच्यातनं शिकायला भेटलं की टाईम, वेळ ही खूप मोठी गोष्ट असते आणि ह्या वेळेनुसारच तुम्ही चालायला पाहिजे. गाईज मी आता बसले आहे माझ्या सीटवरती आणि बसल्या बसल्या मी हाच विचार करत आहे की यार फायनली मी 2 घंट्यामध्ये माझ्या घरी पोहोचणार आणि घरी गेल्या गेल्या जो मी माझा बेड पकडणार आहे. कारण की 2 रात्र माझ्या तशाच गेला आहे आणि दिवस पण की माझी झोपच नाही झालेली. आणि आता मी फ्लाईटमध्ये झोपण्याचा विचार करत होते पण ह्या मॅडमचं सुरू झालं आहे. कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऊपर बने पैनल से ऑक्सीजन मास्क अपने आप नीचे आ जाएंगे। ऑक्सीजन मास्क को अपनी ओर खींचे, नाक और मुंह पर लगाएं और सामान्य रूप से सांस लेते रहें। अपना मास्क लगाने के बाद अपने सहयात्रियों की मदद करें। इस विमान में 8 आपातकालीन निकास हैं।
2 द्वार सामने, 2 द्वार पीछे और विंग्स के ऊपर 4 खिड़कियां। इन्हें निकास संकेतों से पहचाना जा सकता है। आपात स्थिति में फर्श पर लगी फ्लोरोसेंट पट्टियां जलेंगी और आपको नजदीकी निकास की दिशा दिखाएंगी। आपका नजदीकी आपातकालीन निकास आपके पीछे की ओर भी हो सकता है। अपनी और अपने सहयात्रियों की सुरक्षा के लिए आपात स्थिति में अपना सामान विमान में ही रहने दें। कृपया सीट पॉकेट में उपलब्ध सुरक्षा सूचना कार्ड को ध्यानपूर्वक पढ़ें। धन्यवाद। सो आता निघाली फ्लाईट आणि मी पोहोचणार माझ्या घरी फायनली. सो आणि किती छान वाटत आहेत ना हे लाईट्स, कलरफुल. आता पुढचं शूट तर मी करणार नाही कारण की घरी पोहोचायचं मला जास्त पडलेलं आहे. आणि हे बघा, आम्ही आलो आहे दीदीला बघायला संध्याकाळी. दीदीला ॲडमिट केलं होतं. हे बघा पेशंट, वाटत आहे का पेशंट आहे म्हणून. माहिती द्या आम्हाला कळलं तो म्हणे मम्मी खाणार नाही होती का जेवली होती म्हटलं मी घरी जेवलो भाजी किती आणली आणि मी जेवली होती म्हणते आम्ही घेऊन जायचं तुम्हाला बसून द्या माझा भाऊ पेशंटची मजा घेते, म्हणजेच माझ्या दीदीची. हे बघा हे लेडीज, अरे हॉस्पिटलमध्ये सुद्धा चहा घेत आहे बघा. कोणाला कॉफी हवी तर कोणाला चहा. तुमच्या इकडे पण असंच होतं का? प्लीज कमेंट्समध्ये कळवा मला. हे बघा, दिल्लीवरतून आल्याच्या नंतर बहिणीची तर काही खबर नाहीये, पण हा यांना जे काही आणलेलं आहे माझे आहे. मी शॉपिंग तर नाही करू शकले, बट हा जे आजूबाजूला मला भेटेल तर ते मी घेतलं. आणि हे बाहेरून आणल्यावरती त्यांचा जो आनंद होता तर तो खूप छान होता आणि ते बघून मला खूप छान वाटलं. त्यानंतर मी आली मावशीकडे आणि हे बघा वहिनी खेळत आहे बाळासोबत. हर्षू, तू झापूक झुपूक बघतो काय? झापूक झुपूक आवडतो तुला तो? कोण म्हणतं पण हे? पण कोण म्हणतं ते? त्याचं नाव काय? इतका फास्ट बोलतो तू? हर्षू त्या ताईला हाय कर ना. अरे हर्षू हाय. त्या ताईला हाय कर. तू पहिलं स्कूल मध्ये जातो तू हर्षू? स्कूल मध्ये जातोस आता? नाही जात. अच्छा, हमको सिखा रही है. कोण येतो? हाय कर त्या फोनला. हर्षू खूप बोर झालाय आणि आता तो मला इग्नोर करत आहे. त्याला असं वाटत आहे खूप शिकवते मी त्याला. असे करायचं सगळ्या मिठ्या घेतोय आणि पाय पडत बसतो. त्यांच्या घरातल्या मी आलेली आहे माझ्या मावशीकडे, आनंददादाकडे, आणि ह्या माझ्या वहिनी मोठ्या. सो मी इथे आलेली आहे तर त्या म्हणतात की तुम्ही अवॉर्ड घेऊन आल्या आणि दुसऱ्या दिवशी इथे आल्या, तर त्यांना असं वाटतं काहीतरी गोड मी बनवून ताईला खाऊ घालावं. म्हणजे मी नंद ना त्यांची. सो नंदेचा लाड शिरा केलाय आणि हे बघा वहिनीने शिरा पण केला आहे. आणि माझ्यासाठी कोणती भाजी बनवली? विदर्भ स्पेशल भरलं वांग. ओ, मसाज टेस्ट करून सांगणार की वहिनीने कसं बनवलंय. वहिनी पास झाल्या की फेल हे तेव्हाच कळेल. काय वहिनी सांगा तुम्ही? पास होणार. ओके, चला भेटूया थोड्या वेळाने. आज वहिनींनी खूप मेहनत घेतलेली आहे.
सो सगळे टेस्ट करत आहे. स्पेशल माझा पाहुणचार चालू आहे. आणि हे बघा स्पेशल माझ्यासाठी ही थाली रेडी केली आहे. भाऊ कशी झाली भाजी? वहिनी 5 झाल्या. ताई कशी झाली भाजी? छान झाली. आता मी टेस्ट करून सांगत आहे वहिनींनी जे बनवलं आहे माझ्यासाठी भरलेलं वांग. खूप छान झालं. वहिनी 5 झाल्या. हे पण खूप छान झालंय. शिरा पण खूप छान झालेला आहे आणि डाळ पण खूप छान झालेली आहे. तर 20% जे बाकी आणखी छान बनवा. सो गाईज आता वेळ झाली आहे माझी झोपायची आणि आजचा व्लॉग इथेच संपत आहे. आणि प्लीज माझ्या व्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला आणि तुमचं प्रेम द्या, कारण की मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सो प्लीज 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 शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि तुम्हाला व्लॉग आवडला तर लाईक नक्कीच करा. ॲक्च्युली माझ्या वर्कमुळे मला एवढं काही शूट करता येत नाही, पण जेवढं पण मला जमत आहे, जेवढा पण मला वेळ भेटतो मी तेव्हा शूट करत आहे आणि तसंच मी व्लॉग बनवत आहे. तर प्लीज सपोर्ट करा. तुमच्यामुळेच मी यूट्यूबवरती व्लॉगिंग सुरू केली आहे, माझ्या फ्रेंड्स मला बोलल्यामुळे. सो तुम्हीच मला सपोर्ट करा, तुम्हीच लाईक करा, शेअर करा, प्लीज सपोर्ट करा. चला बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.